राज्यातील भावी शिक्षक व शिक्षक म्हणून सेवारत असलेल्या सर्व शिक्षकांसाठी नमस्कार. बघा मित्रांनो, TET CTT संदर्भात एक नवीन वाद पुढे येत आहे. तो म्हणजे गुणांची किंमत 0. 89 गुण असूनही अपात्र, तर 82 गुण मिळूनहून नोकरी मिळते. बघूया आजची बातमी सविस्तर. बघा, महा TET रिझल्ट 2026. गुणांची किंमत 0. 89 गुण असूनही खुला प्रवर्ग बाहेर, तर 82 वाला पात्र. TETच्या निकालाने पेटला वादाचा वणवा. बघा, शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच टीचर इलिजिबिलिटी टेस्ट निकालावर सध्या गंभीर चर्चेला सुरुवात झाली आहे. एका परीक्षा केंद्रात एकाच वर्गात बसून एकाच काठिण्य पातळीची प्रश्नपत्रिका सोडविणाऱ्या 2 उमेदवारांमध्ये जातीय फरक असल्याचा आरोप उमेदवारांकडून केला जात आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवार 88 गुण मिळून अपात्र ठरतो, तर 82 गुण मिळवलेला आरक्षित प्रवर्गाचा उमेदवार पात्र ठरतो. ही परिस्थिती शिक्षक पात्रतेच्या निकषांवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. TETत खुल्या प्रवर्गासाठी 150 पैकी 90 गुण अर्थातच 60% आवश्यक असतात, तर आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा 82 गुण म्हणजे 55% आहे. परिणामी 82 ते 89 गुणांच्या दरम्यान गुण मिळवणारे अनेक खुल्या प्रवर्गातील उमेदवार पात्रतेपासून वंचित राहतात. काही जण 89 गुण मिळूनही अपात्र ठरतात, तर कमी गुणांचा आरक्षित प्रवर्गाचा उमेदवार पात्र ठरतो. या निकालामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये निकष, समाजातील असमतोल आणि गुणवत्तेचा समन्वय साधणे कठीण झाले आहे. मुख्यत्वे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना या फरकामुळे शिक्षक होण्याची संधी कमी मिळते. त्याचबरोबर RTI कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये TET पात्रता अनिवार्य असल्याने गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाचा योग्य वापर होत नाही. अपात्र ठरलेले उमेदवार ना सरकारी ना खाजगी शाळांमध्ये नोकरीचे अर्ज करू शकतात, तर कमी गुणांचा उमेदवार मात्र पात्र ठरतो. का हा फरक? या फरकामागे आरक्षणाचा निकष आहे. सरकारी नोकरीत आरक्षण प्रवर्गासाठी सवलत देण्याच्या परंपरा, नियम शिक्षक पात्रतेही लागू करण्यात आला. मात्र गुणवत्तेवर लक्ष ठेवणाऱ्या शिक्षण व्यवस्थेत हे निर्णय प्रश्नचिन्ह निर्माण करतात. गणित, विज्ञान किंवा अध्यापन कौशल्य जातीनुसार बदलत नाही असा अनेकांचा दावा आहे. कसा करता येईल उपाय? विद्याप्रसारकांनी, उमेदवारांनी, अभ्यासकांनी शिक्षण निकष समान ठेवावा अशी मागणी केली आहे. परदेशातील उदाहरणे पाहता अमेरिका, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलियात शिक्षक पात्रतेसाठी एक समान पासिंग स्कोअर लागू असतो. यामुळे गुणवत्तेची कसोटी टिकते आणि शिक्षणाचा दर्जा सुरक्षित राहतो. कोण जबाबदार यास? शिक्षण विभाग आणि संबंधित परीक्षांचे आयोजन करणारी संस्था या निकालाची समीक्षा करून समान निकष ठेवण्याचा विचार करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी याबाबत शासनाकडे पुनर्विचार करण्याची मागणी देखील केली आहे. त्याचा परिणाम काय होतो? गुणवत्तेच्या निकषातील फरकामुळे सक्षम उमेदवार वंचित राहतात, तर समाजातील समानतेचा मुद्दाही उठतो. भविष्यात TETच्या निकषांमध्ये बदल न झाल्यास शिक्षण व्यवस्थेतील दर्जा आणि विश्वास कमी होऊ शकतो. TET निकालातील जातीय फरकाची ही बाब फक्त शिक्षण निवडीपुरती मर्यादित नसून शिक्षण व्यवस्थेतील गुणात्मक सुधारणा, सामाजिक समतोल आणि रोजगाराच्या संधी यावर देखील थेट परिणाम करते. तरी सर्वांना समान पात्रतेचा निकष ठेवावा अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. धन्यवाद मित्रांनो.